गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्य काळापासून गोलाई ही बाजारपेठ मानली जाते आणि व्यवसाय हा दारूच्या दुकानात किंवा भुसारच्या दुकानात केली जात नाही। छोटे मोठे व्यवसाय हे बाजारपेठेत केले जातात आणि बाजारपेठ ही गेल्या अनेक वर्षापासून लातूर शहराची एक अस्मिता असून या अस्मितेला घाला घालण्याचे काम महानगरपालिकेने केलेलं आहे। जर यांना गोलाई श्वास गुदमरतो म्हणतात, श्वास आम्हाला गुदमरायचं कशाचं कारण येत नाही, कारण हा व्यावसायिक झोन आहे आणि बाजारपेठ लातूर पॅटर्न हा लातूरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गाजणारा पॅटर्न आहे। व्यवसाय एक नंबरचा इथे केला जातो, पण छोट्या मोठ्या इथे काही मॉलवरती व्यवसाय करणारे लोक नाहीयेत, इथे छोटे मोठे हॉकर्स आहेत, हातगाड्यावर व्यवसाय करणारे आहेत, बसून व्यापार करणारे आहेत। कुणी बांगडी विकते, कुणी कानातले विकते, कुणी पट्टे विकते, कुणी गजरे विकते, कुणी लाकडे विकते, कुणी ते हंड्या विकतात, कुणी भाजीपाला विकते, कुणी फ्रूट विकते। हे कुठे विकलं जातं? बाजारपेठेतच विकलं जातं ना। आणि बाजारपेठेत जर ही विक्री करू द्यायची नसेल महानगरपालिकाला, मग तिथे मॉल फाटायचे। मैदान केला म्हणून सांगतात, मैदान म्हणजे कसं खेळायचं ते का? क्रिकेटचं मॅच खेळायचं का फुटबॉल खेळायची? नाही, आमचं म्हणणं आता असं आहे, त्यांचं म्हणणं काही असू, आमचं म्हणणं असं आहे की हनुमान चौकते, कारण ह्यांना अडचण आणि श्वास यांचा का गुदमरतो? 4 व्हीलर 3 व्हीलर मोठमोठ्या गाड्या येतात, नट्टेपट्टेवाले येतात, येऊ दे, आम्हाला त्याच्याबद्दल नाही, पण महानगरपालिकेने आखून दिलेली पार्किंगसाठी जी जागा आहे ना, तुम्ही तिथे जागा द्या। हनुमान चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, हत्ते कॉर्नरच्या अलीकडे चौधरीचा दुकान ते घंटेलॉट तिथपर्यंत, आणि जेवढे सर्कल मध्ये छोटे छोटे रस्ते त्या रस्त्यावरती हे छोटे व्यवसाय करतात, त्यांना कायमस्वरूपी व्यावसायिक बोलायला व्यावसायिक झोनचा दर्जा देऊन त्यांना व्यवसायाची संधी द्यावी। पाठीवर मारा, पोटावर मारू नका, कारण 1000-2000 रुपयामध्ये व्यवसाय केला जातो। 1000-2000 रहदारीच्या समस्येमुळे अपर फ्री झोन करण्यात आलेला आहे महापालिका। रहदारीची समस्या मी म्हणतो ना, रहदारीची समस्या कुठं असेल, खोरी गल्ली असेल, आदर्श कॉलनीमध्ये असेल, तिथे आपण ती समस्या समजू शकतो, पण गोलाई हे बाजारपेठ आहे। बाजारपेठामध्ये रहदारीचा अडथळा निर्माण होतो म्हणून तुम्ही म्हणता ना, तुम्ही कधी मुंबईला जा, बाजारपेठ आहेत, मोकळ्या करून जे तिथे नो 3 व्हीलर 4 व्हीलर अलाउड आहे, म्हणजे अलाउड नाहीये तिथे, नो अलाउड आहे। तसंच तुम्ही गोलाईला हैदराबादला जा, चांगली इतकी मोठी बाजारपेठ, त्या बाजारपेठेचं काहीतरी कोणाच्या सांगण्यावरून, कोणाचा श्वास गुदमरल्याच्या कारणावरून ती गोलाई तुम्ही मुक्त करताय, पोटावर लाथ मारताय। हे कारस्थान महानगरपालिकेचं आहे, आम्ही चालू देणार नाही। गोलाई ही व्यावसायिक झोन झाली पाहिजे। लातूर शहरामध्ये उषाकिरणचा विषय असेल, काय म्हणतात तुमचा दयानंद कॉलेजचा विषय असेल, बांधकाम भवनचा विषय, जिथे जिथे छोटे छोटे व्यवसाय करणारी आहेत ना, त्यांना तुम्ही तिथे संधी, व्यापारीची संधी, व्यावसायिक संधी उपलब्ध करून द्या। आणि आमचं म्हणणं तर इथपर्यंत आहे, गोलाई सारख्या ठिकाणी मला एक सांगा, एक दुकान जरी घ्यायचं म्हणलं तर लाख रुपये डिपॉझिट द्यावं लागतं, पण तिथे हे आकर्षणाला फुकटच आहे ना। आम्ही म्हणतो आम्हाला फुकट देऊ नका, तुमच्याकडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना द्यायला पगारी नाहीत, पण आम्हाला ती संधी द्या। छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडून आम्ही ती संधी उपलब्ध करून घेऊन महसूल भरून तुमच्या त्या पगारी होतील, असा महसूल सुद्धा उभा या महानगरपालिकेच्या माध्यमातून होऊ शकतं। पण विनाकार छोट्या छोट्या व्यावसायिकांना नाथाडून मॉलवाल्यांना गट्टापट्टा करणाऱ्यांना तिथे त्यांचा बुलडोजर चालत नाही, पण गरीबाच्या पोटावर, गरीबाच्या व्यवसायावर बुलडोजर चालवण्याचं काम हे महापालिका करते। आणि येणाऱ्या काळामध्ये जर तिथं नाही दिलं तर उपाशी तिथेही मरायचे, उपाशी तिथेही मरणार आहेत, उपाशी महानगरपालिकेच्या वट्ट्यावर दारावर मरू, तीच अवस्था येणाऱ्या काळामध्ये, आणि त्याच प्रकारचं आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहे।